प्रिय विद्यार्थी व पालक नमस्कार. डॉक्टर तिडके क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. काल नीट 2026 रिनीट 2026चा रिझल्ट लागलेला आहे आणि डीटीसीच्या माध्यमातून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क मिळालेले आहेत. डीटीसीच्या माध्यमातून खूप सारे विद्यार्थी यावर्षी MBBSला लागतील आणि एवढ्या कठीण पेपरमध्ये पण खूप छान रिझल्ट डीटीसीनं आपला मेंटेन ठेवलेला आहे. तर आपली रिपीटर बॅच खास अनाउन्स करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. तर डॉक्टर तिडके क्लासेसची नीट रिपीटर बॅच ही एक बॅच आपण ऑलरेडी मागच्या 15 दिवसापूर्वी चालू केली होती आणि आता नवीन बॅच आपण येणाऱ्या 21 जुलै पासून चालू करतोय. तर या ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी या बॅचला जॉईन व्हायला हरकत नाही. खूप छान प्रकारे कन्सेप्च्युअल टीचिंग आहे. NCERTला पूर्ण लाईन बाय लाईन पूर्ण कन्सेप्च्युअल क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. डाऊट सेशनसाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहोत. प्रत्येक संडेला एक्झाम घेतो. त्या एक्झामचं मंडेला लेक्चरमध्ये अनालिसिस घेतोय. पेपर चेक करून त्याची मार्क आपण पालकांपर्यंत पाठवतोय. म्हणजे एकदम पारदर्शक काम आपण इथं करण्याचा प्रयत्न करतोय. बोलायचं एक चालायचं एक ही पद्धत आपल्याकडे नाहीये. ऑनेस्टी ही आपल्या रक्तामध्ये आहे आणि त्यानुसार आपण ते काम करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही ट्रस्टेड ब्रँड म्हणून आमच्या डीटीसीकडे पाहू शकता आणि डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट खूप चांगला भेटेल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणजे जी टीचरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी क्लासेसची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ती 100% पूर्ण करण्याची जिम्मेदारी आमची आहे. मग त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये टीचिंग असेल, डाऊट सेशन असेल, एक्झाम कंडक्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप छान प्रकारे कंप्लीट करणार आहोत आणि त्याचबरोबर विद्यार्थी, टीचर आणि पालकांना पण आपण इन्क्लूड करून घेणार आहोत. पालकांपर्यंत आपण इथं काय करतोय तर हे पारदर्शकपणे आपण पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर रिपीटर बॅच येणाऱ्या 21 जुलै पासून चालू होणार आहे आणि माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की नीट एक्झाम मध्ये पाठीमागं पेपर फुटला किंवा पेपर टफ येतो या गोष्टीला महत्व दिलं नाही पाहिजे. याचं कारण असं आहे की पेपर फुटल्यानंतर जी परत एक्झाम कंडक्ट केली तर ती एकदम पारदर्शकपणे घेण्यात आलेली आहे आणि त्या एक्झाम मध्ये पण विद्यार्थ्यांनी खूप चांगला स्कोर केलेला आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर नसतं बरेचसे लोक आपल्या या एक्झाम बद्दल निगेटिव्ह बोलायला चालू करतात आणि तुमचा जो प्रिपरेशन केलेला तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष तयारी केलेली आहे तर तो पाथ सोडून तुम्ही दुसऱ्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करत असाल तर हे एकदम चुकीचं आहे. जर तुम्ही मागची 2 वर्ष 11वी-12वी मध्ये फ्रेशर मध्ये खूप चांगले मार्क केलेत, तुम्हाला 300 पेक्षा जास्त मार्क पडलेत, तर मी म्हणेल की प्रत्येक विद्यार्थ्यानं रिपीट केलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा स्कोर मी सांगेल की मिनिमम 250-300च्या पुढे आहे, ती सर्व विद्यार्थी रिपीट करू शकतात आणि त्यांचा रिझल्ट 100% येऊ शकतो. बरोबर. आणि ही क्षमता त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेली असते. लक्षात घ्या. बरोबर. आणि पालकांनी विद्यार्थ्याच्या ड्रीमला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. जर पाल्य म्हणत असेल की मला एक चान्स द्या, रिपीट करू द्या, तर डेफिनेटली केलं पाहिजे. कारण या रिपीटच्या माध्यमातून जी मिळणारी तुमची पोस्ट आहे, जी डिग्री आहे, तर ती डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं सर्वाईव्ह होण्यासाठी मदत करणारी असेल. बरोबर. म्हणून विद्यार्थी व पालकांनी निर्णय घ्यायचा आहे आणि बॅचेसला जॉईन करायला हरकत नाही. एक माझी महत्वाची विनंती असेल की बॅचेस चालू होत आहेत तर सुरुवातीपासून बॅच जॉईन करण्याचा प्रयत्न करा. आता मी मागची बॅच अनाउन्स केल्यानंतर हळूहळू विद्यार्थी जॉईन करतात, तर हे चुकीचं आहे. आता जवळपास पहिल्या बॅचमध्ये 3 विषयाचे 3 चॅप्टर कंप्लीट झालेत. फिजिक्सचा एक, केमिस्ट्रीचा एक, बायोलॉजीचा एक. तर ते 3 चॅप्टरचं विद्यार्थ्याचं नुकसानच आहे. तर आता जी आपण नवीन बॅच लॉन्च करतोय तर ती सुरुवातीपासून आपण घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांना विनंती असेल की सुरुवातीपासून लेक्चरला जॉईन व्हा आणि खूप चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करा. बरोबर. बायोलॉजीचा एज्युकेटर म्हणून बायोलॉजीची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तुम्हाला सोबत घेऊन खूप छान प्रकारे आपण प्रिपरेशन करू आणि आपला रिझल्ट येईल याच्यावर आपण नक्की काम करू. बरोबर. नीट बायोलॉजीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं लीडिंग क्लासेस आहे. जो रिझल्टच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल तर तो त्याच
पोझिशनला किंवा त्याही पेक्षा पुढे कसं आपल्याला जाता येईल याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. आपल्या DTCच्या कॅम्पसमध्ये गर्ल्स हॉस्टेलची सुविधा आहे, अभ्यासिकेची सुविधा आहे, मेसची सुविधा आहे, बुक स्टॉलची सुविधा आहे. एकाच बिल्डिंगमध्ये क्लासेस आहे आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जर विद्यार्थ्यांना ठरवलं की बिल्डिंगच्या बाहेर जायचं नाही कुठल्याही कारणासाठी तर तरीही चालेल आणि एकाच बिल्डिंगमध्ये असल्यामुळं अंडर CCTV पूर्ण बिल्डिंग आहे, तर खूप छान प्रकारे सर्वांचं लक्ष राहतं आणि चांगल्या वातावरणामध्ये खूप चांगला अभ्यास होऊ शकतो आणि आपला रिझल्ट येऊ शकतो. तर नक्की सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टर तिडके क्लासेसच्या रिपीटर बॅचला जॉईन व्हायला हरकत नाही. तर निर्णय घ्या आणि बॅच जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच.